नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. खरीप 2025 मधल्या पीक विम्याची भरपाई जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 1524 रुपयांची भरपाई जमा झाली आहे. तर एकूण भरपाई शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 1634 कोटी रुपयांच्या दरम्यान मंजूर झाली आहे. खरीप 2025 मध्ये आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता भरपाई काढण्याचे जे काही प्रक्रिया आहे ती जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं. काही प्रमाणामध्ये काही ठिकाणचे काही मंडळांमधली भरपाई अजून पुढच्या टप्प्यामध्ये निश्चित होऊ शकते. मात्र मोठ्या प्रमाणात भरपाई या पुढच्या टप्प्यामध्ये येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना खरीप 2025 मधल्या भरपाईपोटी म्हणजे अतिवृष्टीने ज्या पिकांचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपयांच्या दरम्यान पीक विम्याची भरपाई मिळेल. आता 5,000 कोटी तर सोडा, त्याच्यापेक्षा निम्मी देखील भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 5,000 कोटींची भरपाई कुठं आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत निश्चित झालेली की जवळपास ती आता पूर्ण झालेली आहे ती 1634 कोटी रुपयांची भरपाई कुठं. आता मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आपल्या राज्यामध्ये जे पिकांचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीची जी काही टक्केवारी होती, जे काही पंचनाम्यातून पुढं येत होतं त्याच्या आधारावरती 5,000 कोटी रुपयांची भरपाई मिळेल असं सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये पीक विमा योजनेमधल्या बदललेल्या निकषांमुळे भरपाईचे जे निकष बदलले होते त्यामुळं पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना कमीच मिळाली आहे. 2025 मध्ये गेल्या काही वर्षातील सर्वाधिक पिकांचं नुकसान झालेलं होतं. कारण सतत दरवर्षी काही कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होत होती. या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होत होतं. विक्रमी पिकांचं नुकसान झालं होतं. सरकारचा आकडा देखील सांगतो की जवळपास 80 ते 90 लाख हेक्टरच्या दरम्यान पिकांना फटका बसला होता. काही ठिकाणी सरकारचा आकडा आला होता की 95 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होऊन देखील पीक विम्याची भरपाई मात्र कमी होती. केवळ काढलेल्या ट्रिगरमुळेच नाही तर उत्पादकता काढण्यासाठी जे काही तांत्रिक उत्पादनाची अट घातलेली आहे त्या अटीमुळे देखील शेतकरी यंदा अनेक मंडळांमध्ये वंचित राहिल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. मग या तांत्रिक उत्पादनाची नेमकी भानगड काय आहे तर गेल्या वर्षीपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या मंडळातली उत्पादकता काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग केले जायचे आणि त्यातून जी काही उत्पादकता आली आणि जे काही उंबरठं उत्पादन आलं त्याचं गणित मांडून आपल्याला पीक विम्याची भरपाई दिली जायची. आता सरकारनं यंदा काय केलं की तंत्रज्ञानावर आधारित म्हणजे तंत्राच्या मार्फत उत्पादकता काढली आणि या उत्पादकतेला त्या मंडळातील एकूण उत्पादकतेमध्ये 50% वेटेज दिलं. म्हणजे जर समजा एखाद्या मंडळातली उत्पादकता काढायची असेल तर पीक कापणी प्रयोगातून जे उत्पादकता आली आहे तो 50% हिस्सा घ्यायचा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी उत्पादकता आलेली आहे तो 50% हिस्सा घ्यायचा आणि अशी एकंदरीत त्या मंडळाची उत्पादकता काढली गेली. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ना, 50-50% असं केलं त्यामुळं नेमका काय फरक पडला असेल. तर अनेक मंडळातील शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता कमी होती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलेली उत्पादकता जास्त होती. आता जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमचं मंडळ आहे, तुमच्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता 10 क्विंटल असेल आणि सॅटेलाईट मार्फत आलेली उत्पादकता जर 12 क्विंटल असेल तर पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादकतेच्या 50% म्हणजे 5 क्विंटल आणि सॅटेलाईट मार्फत म्हणजे जे काही तंत्रज्ञानाच्या आधारावरती जी काही उत्पादकता आली ती 12 क्विंटल त्याच्या 50% म्हणजे 6 क्विंटल अशी तुमच्या मंडळाची उत्पादकता 11 क्विंटल ठरली. म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित जी उत्पादकता आलेली आहे त्या उत्पादकतेमुळं 1 क्विंटल तुमच्या मंडळाचं उत्पादकता जास्त झाली. या सगळ्या गोंधळामुळं अनेक भागातील अनेक मंडळातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला सांगितलं जातं आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या मंडळामध्ये हेच घडून आलं. तंत्रज्ञानावर आधारित जी काही उत्पादकता होती ती जास्त दिसून आली आणि पीक कापणी प्रयोगातील उत्पादकता कमी होते. अनेक ठिकाणी कृषी विभागाला देखील तंत्रज्ञानावर आधारित आलेली जी काही जास्त उत्पादकता होती ती देखील कमी दाखवावी लागली होती. म्हणजेच काय, एकतर पीक विमा भरपाईचे ट्रिगर काढले ते महत्त्वाचे होतेच, ते यंदा राबवणं खूप गरजेचं होतं. परंतु दुसरीकडे तंत्रज्ञान आधारित जे काही उत्पादकता काढली होती त्यामुळे देखील आपल्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. आता जेव्हा कृषी विभाग किंवा आपलं सरकार उत्पादकता काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असेल तर मग उंबरठा उत्पादन काढण्यासाठी देखील त्यांनी गेल्या 5 वर्षातील तंत्रज्ञान आधारित उत्पादनाची देखील माहिती घ्यावी. म्हणजे आता काय होतं, उंबरठा उत्पादन काढताना सरकार गेल्या 7 वर्षातल्या 5 वर्षांचं की ज्या वर्षी उत्पादन जास्तीत जास्त होतं म्हणजे गेल्या 7 वर्षातल्या जास्त उत्पादन असलेल्या 5 वर्षाची सरासरी काढतं आणि त्या सरासरीचा 70% म्हणजे जोखीम जर आपला 70% आहे तर या सरासरीच्या 70% आपलं उंबरठा उत्पादन येतं. आता सरकारने जेव्हा हे सगळे नियम बदलले तेव्हा 2 गोष्टी करणं गरजेचं आहे.
त्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांना उत्पादकता आधारित देखील भरपाई खूपच कमी मिळणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये देखील आपल्याला ही अडचण येऊ शकते. त्यातला पहिला बदल असं सरकारनं करणं गरजेचं आहे. शेतकरी मागणी करत आहेत की सरकारनं पहिल्यांदा जे काही उंबरठं उत्पादन काढलं जातं किंवा जे काही मागच्या वर्षी सरासरी काढली जाते त्याच्या आधारावरती आपल्याला उत्पादन कमी झालं जास्त झालं नेमकी किती भरपाई येणार आहे हे ठरतं. तर ते उत्पादन काढण्यासाठी देखील मागच्या 5 वर्षातला की जे वर्ष सरकार पकडतं आहे सरासरी काढण्यासाठी मागच्या त्या 5 वर्षातल्या देखील तंत्रज्ञान आधारित उत्पादनाची आकडेवारी घ्यावी. म्हणजेच जे काही आपलं उत्पादन काढलं जाणार आहे सरासरी उत्पादकता मागच्या 5 वर्षाची काढली जाणार आहे त्यामध्ये देखील 50% वेटेज हे तंत्रज्ञान आधारित उत्पादकतेचं असायला पाहिजे की जे तुम्ही यंदाचं उत्पादन काढण्यासाठी आम्हाला उत्पादकता कमी झाली जास्त झाली की ज्याच्या आधारावर भरपाई मिळणार हे काढण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करता तोच वापर गेल्या 5 वर्षातील सरासरी काढण्यासाठी देखील करावा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे की तुम्ही जोखीम स्तर केवळ 70% दिला तो देखील काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारण मंडळ पातळीवरती तुम्ही केवळ 10-12 प्रयोग करणार सॅटेलाईटमार्फत जे काही उत्पादकता येते त्याच्यावर आता शेतकरी टीका करू लागले. शेतकऱ्यांना विश्वास नाही आहे की नेमके हे उत्पादन येतं ते बरोबर येतं काय. काही मंडळांमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात आलं तिथं कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं होतं की एवढं उत्पादन हे या मंडळामध्ये नाहीच आहे. मग जर अशा समस्या असतील तर एकतर तंत्रज्ञानावर आधारित जे काही उत्पादन आहे त्याची अट काढून टाकावी किंवा जर तुम्हाला ते राबवायचंच असेल तर सगळ्याच टप्प्यांवरती त्याचा अवलंब करावा. केवळ ज्या वर्षी तुम्हाला विम्याची भरपाई द्यायची आहे केवळ त्याच वर्षी त्याचा अवलंब न करता ज्याच्या आधारावरती ज्याच्याशी तुलना करून तुम्ही ती भरपाई देणार आहे त्याची देखील सरासरी काढताना हे तंत्रज्ञान आधारित उत्पादनाचं वेटेज तुम्ही त्यामध्ये समाविष्ट करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम स्तर हा 70% न ठेवता 100% करावा. खरीप 2025मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील हे स्पष्ट झालं आहे की ज्या आधारावरती किंवा भरपाई देण्याचा जो निकष सरकारनं राबवला आहे तो निकष हा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात दिसून येतो आहे. अडचणी मुळात ह्या सरकारने जे काही निकष लावले त्यामुळे निकष बदलण्याची दाट शक्यता आहे. आणि शेतकऱ्यांची मागणीच आहे की पीक विमा योजनेतून काढलेले ट्रिगर हे पुन्हा लागू करावे. आता शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025मध्ये विक्रमी नुकसान होऊन देखील सगळ्यात कमी भरपाई मिळालेली आहे. आता यंदा मात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेकडून चांगल्या आधाराची गरज आहे. यंदा एल निनो वर्ष आहे. अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही पुढं पावसामध्ये खंड दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याची भरपाई जर मिळाली तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल. आता एकंदरीत पीक विमाविषयी जे काही सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सर्व सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं पीक विमा यासारख्या योजनांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.